नागपूरच्या उमरेड कराडला अभयारण्यामधील गोठण गावामध्ये सफारी दरम्यान वाघिणीसह 5 बछड्यांचं दर्शन झालं। F2 वाघीण तिच्या 5 बछड्यांसह जात असताना सफारीवर असलेल्या गाईड्स आणि जिप्सी चालकांनी त्यांना सर्व बाजूंनी घेरलं। या प्रकरणी सफारीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी वाघिणीला घेरणाऱ्या 4 जिप्सी चालक आणि 4 गाईड्सना 7 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई झाली आहे। वन्यप्रेमींनी मात्र मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे। वहाँ से टाइगर ट्रेल आएगा, वहाँ से शेखर भी आ गया। दरम्यान यावर विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंनी काय म्हटलंय पाहूयात। कारवाई वाघिणीनंच करायला पाहिजे होती। अशा लायक लोकांवर एक पंजा मारला असता आयुष्यभराची कारवाई झाली असती। म्हणजे तुम्हाला आनंद घ्यायसाठी निसर्ग हे सगळे देण आहे, हे पर्यटकांनी थोडीशी पाळलं पाहिजेत। तो वाघ आहे ना, त्यामुळं अधिकारी काय कारवाई करतील ते करतील, कारवाई होणार। पण आता मी वाघिणीला सुद्धा आवाहन करतोय, तू शांत बसू नकोस, जवळ आला की दे जरा नंबर दणका लावून। कायदे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटनी पाळावे एवढीच माफक अपेक्षा। कधी कधी काय होतं, लोक एक्साइट होतात, लहान मुलं असतात त्याच्यामुळे उत्सुकता मुलांमुळे पालकांमध्ये असते। पण सेफ्टी फर्स्ट, कारण का शेवटी ते वाईल्ड जंगल आहे, त्याच्यामुळे सेफ्टी सुरक्षितता ही महत्वाची आहे। आणि ते नियम कायदे, जो डिस्टन्स ठेवणं असेल किंवा अशांत बसणं असेल, कारण का मी गेले 20-25 वर्ष दरवर्षी ताडोबाला जाते।